गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण परत निघालो आपल्या एका नवीन राईडवरती. संडेलाच राईडला जाऊन आलो होतो मागच्याच, आणि या आठवड्यात ॲक्च्युली ही प्लॅन होती राईड, आणि आपल्यावर आपले 5 मित्र जाणार आहेत. आपला प्रवास आहे आजचा पुणे टू मालवण. आपली मान्सून राईड आहे. रात्री भयंकर पाऊस झाला आहे, भयंकर. रात्र वेगळं झाड पडलं, रात्रभर पाऊस चालू आहे. मीटिंग पॉईंटला पोहोचलो आपण. आपले मेंबर बाकीचे कुठे थांबलेत काय माहिती. हां हां ठीक आहे, सापडलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसा आहे? ट्रिप गाजवायची आहे आपल्याला. हो चेतन सर नमस्ते. तू मला फोन करतो बोलला. अरे मी फोन का नाही केला, मी म्हटलं तुला इथे भेटी गेला. हो मला पोहोचला, म्हटलं इथे पोहोचतो पहिले. मी म्हटलं फोनची वाट बघत होतो, म्हणजे तसं रेडीच होतो मी, पण थोडं आवरावरी टंगळे मंगळे करत मग ह्याची वाट पाहत. हा म्हटलं तुला, म्हटलं तू भेटता. शूटिंग करतोय रे, कॅमेरा काय बंद करायचं? आपलं संभाषण टाकायला नको का? ओ माय गॉड. मला काय नाही विषय, तुम्हाला झोपायचे आहे. टेन्शन आले मला. कसलं टेन्शन? का नेट बंद आहे का? हां नेट मध्ये. त्याला तो वॅक्स येतो, वॅक्स सोडला ना की निघून जातं हेल्मेटचं पाणी. माझी आहे ना ही आहे BMW 1000 RR आहे. अच्छा भारी आहे की मग. हे काय चालवा येत नाही ती गाडी, झालं. नंतर दिली आहे मला. थोडंसं शिकायचं, हळूहळू राईड करायची काही विषय नाही. फक्त वाईट वळणानं जाण्यापेक्षा हे चांगलं काहीतरी. दारू फिरू या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या एक मनात स्वतःची शांती होती. चला निघतो. चलो 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 माझ्या मागे या. राईड स्टार्ट झाली मित्रांनो. 1 तासभर टाईमपास केला सकाळी सकाळी. 4चा टायमिंग होता, पण श्रीकांतला वेळ लागल्यामुळे थोडा लेट झालो आम्ही. आज आपण निघालो ना मालवणला. त्याचं अंतर काहीतरी 385 किलोमीटर आपल्या घरापासून सांगतंय. तसं आपण 0 केला सकाळी, आणि सांगतंय 8 ते 9 तास लागतील जायला. पण आपण एक 10 ते 11 तास पकडून चालू, म्हणजे 4 वाजेपर्यंत आपण मालवणमध्ये पोचलो पाहिजे. आमचा हा प्लॅन चालू होता, एका आठवड्याभरापासून चालू आहे प्लॅन की मालवणला जायचं आहे. त्याच्या हिशोबाने सगळं ठरलं, लोकेशन ठरलं मालवण, आणि मग आजच्या डेटप्रमाणे निघालो. 4 वाजता निघायचं होतं, पण 1 तास लेट आहे आपण. श्रीकांतला थोडं यायला लेट झाला, पण त्या गोष्टी होतात. दिवसातला आपला पहिला टोल नाका आला आहे शिंदेवाडीचा. तिथं आपल्याला टोल भरायचा नाही आहे. 2 व्हीलरचा आज फायदा होतो. शिंदेवाडी टोल नाका आहे. हा जो आपला फोगलाम आहे ना, हा आता 2-3 दिवसापूर्वी बसवला मी. HJGचा वायशेप आहे. रोज चांगला देतो ॲक्च्युली, मस्त. मला खूप आवडला. अगोदरचा जो तो छोटासा होता HJGचा होता, म्हणजे हा 30 आणि 30 60 वॅटचा आहे, आणि युजफुल आहे, म्हणजे मस्त आहे. रिझल्ट पण चांगला आहे, थ्रो चांगला देतो राईडचा. हा झाला याचा, आणि हा अप्पर आहे. आता हा दुसरा फंक्शन, आणि इथं आहे हा एक ब्लिंकर दिला आहे, आणि याच्यामध्ये अजून एक तो रेड लाईट आहे. असे 4 याच्यामध्ये आहेत. मित्रांनो वॉटरप्रूफिंग करावं लागणार. गोप्रो काढून ठेवावं लागणार आहे. 2 मिनिटात ठेवतो काढून. मित्रांनो हा आपला साताराचा टोल नाका लागला आपल्याला. मागे खूप पाऊस लागल्यामुळे गोप्रो काढून ठेवला होता. आता आपण निघूयात थेट कराडला जाणार. कराडला जाऊन नाश्ता करू. मित्रांनो दिवस उजाडलाय, आणि आता सातारा क्रॉस करू. एक 10 किलोमीटर राहिलं आहे, आणि मग कराडपासून एक 2-4 किलोमीटरवरती राईट जायचं आपल्याला. वाया अनुस्कारा घाट मार्गे जाणार आहे आपण. एकदम मजा येते सकाळी सकाळी ड्राईव्ह करायला, तर भारीच वाटते. आणि त्यामध्ये ग्रुपमध्ये ही आपली पहिलीच राईड आहे.
त्याच्या अगोदर आपण केल्या सोलो केल्या सगळ्या बाईक, सोलो इन द सेन्स बायको आणि मी, अजून एक मित्र होता मागच्या वेळी. राजधानी सातारा, सातारा सिटीत तुमचं स्वागत आहे मित्रांनो. अजिंक्य तारा आहे, दिसत नाही ॲक्च्युली, थोडं धुकं आहे, धुक्यामुळं अजिंक्य तारा दिसत नाही पूर्ण, फॉगी झाले पूर्ण इकडे. चलो चलो जाऊन द्या जाऊन द्या. हायवेला छोट्या मोठ्या गोष्टी होतात, आपण पण जपून चालवायचे, दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहायचं. दुसरा गाडीवाला कसा पण चालू शकतो मित्रांनो, ते बरोबर बघा तुम्ही सांगा. गाडी आहे ते डायव्हर्जन असल्या कारणामुळे थोडा स्पीड स्लो होतो ना, तर स्पीड चांगला मेंटेन ठेवला आपण. कामामुळे ट्रॅफिकचा माहोल आहे, पण सुटून जाऊ, जास्त ट्रॅफिक नाही आहे ॲक्च्युली. ह्याला ट्रॅफिक नाही म्हणता येणार, कसं जॅम नाही आहे, जात आहेत ते गाड्या. अच्छा, हे काका मध्येच थांबले का? मावशींना जायचे म्हणून मध्येच थांबवली गाडी काकांनी. पोचतोय आपण, चाललोय मजा करत आईच्या गावात, बाराच्या भावात. मौसम बन गया बिड़ू, राइड में जाने को मजा आ रहा है भैया. देखो ये जा रहा है श्रीकांत, आगे पीछे कर रहा है बेटा. मालवण मालवण मालवणला जाऊन आता स्पॉट काय काय बघायचे, तसं आज संध्याकाळी पोचू आपण, आणि जमलं तर आज काही करता येईल का बघू तिकडे. म्हणजे आता मी तर थोडं रिसर्च केलं आहे ना, तर तिथे एक रॉक गार्डन बघण्यासारखं आहे, आणि वॉटर स्पोर्ट तर बंदच असतील मग मे बी. आता मला वाळीत टाकलंय, वाळीत यांनी वाळीत टाकलंय मला. तर एक नाश्त्यासाठी थांबतोय होतो आपण कामतमध्ये. यांच्याकडे तिघांकडे C30 आहे, आणि मी त्याच्या यायला एजसवरती आहे. चौघं कनेक्टेड आहेत आणि मी एकटा राहिलेलं आहे. कसलं वाटतंय रो, हे भारी. नाश्ता करूयात आपण आता. काय 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 ते AI मुळे झालं का? AI से भाई टेक्नोलॉजी से भाई कम हो गया बोल रहा हूँ. सेकंड उसको बोल रहा है AI की टेक्नोलॉजी से कम हो गया मैं. हमको ना AI चाहिए ना, कुछ हम वैसे बढ़ते रहेंगे. मस्त नाश्ता करू आता. थेट अद्वैत, अद्वैत ना, अद्वैतचा नाश्ता आला बघा. वड पच्ची आपला उत्तप्पाला मित्रांनो, आणि दहीवडा लिहिली, दहीवडा, लेमन टी घ्या, लेमन टी. आणि निघालोय आता. कमीत कमी 100 किलोमीटर जाऊन थांबूयात, कारण की आता स्ट्रेच करावं लागेल थोडंसं, कारण की नाश्त्याला जवळपास 1 तास घालवले आपण. 1 तास. दिवसातला तिसरा टोल आहे. साताराचा टोल तर पावसामध्येच गेला, म्हणजे साताराच्या टोल नंतर आपण कॅमेरा काढला. हा कराडच्या अलीकडचा टोल आहे. अंतर कापलं ते लवकर, पण टेन्शन पावसाचंच आहे. ठीक आहे, पण एवढं काय त्याच्यात नाही, पावसाच्या काळात पाऊस पडणारच आहे. वेदर एवढा भारी झालाय ना, 9 वाजलेत, पण ड्राईव्हसाठी एवढा भारी वेदर आहे, चिल आहे. आणि कॅमेऱ्यामध्ये पण क्लिअरिटी जबरी येत असेल, म्हणजे कॅमेरा क्लिअरिटी पण भारीच. चेतन कुठं चाललाय? चेतन खाली. मस्त. कराडमध्ये आपलं स्वागत आहे. कराडला पोचलो आपण 9 वाजून 4 मिनटं. 5 वाजता निघालो, 1 तास नाश्त्याला घालवला. आता कराडच्या पुढून राईड घ्यायचा आहे, वाया आपल्याला जायचं अनुस्करा घाट. तर या घाटातून मी फर्स्ट टाइम चाललो आहे. मला आठवत नाही मी गेलोय का नाही. हा पण खूप कराडमध्ये खूप मोठा ब्रिज होतोय. हा जेव्हा ते 5 ते 6 किलोमीटरचा ब्रिज होतोय. हा खूप मोठा ब्रिज आहे. म्हणजे हायवेची जे गाड्या जाणार त्यांना खाली उतरायची गरज नाही, डायरेक्ट थेट
कराडच्या सुरुवातीला चढायचं ब्रिजवरती आणि कराड संपल्यावरतीच उतरायचं. खूप दिवसातून चालू आहे काम, पण भारी होईल ते. ब्रिज झालं की सगळं ट्रॅफिक वरती शिफ्ट होणार. बाय. लहान मुलं कशी बघत होती मस्त, कसलं गोड हसत होते तिघंच्या तिघं. त्यांचा हसला चेहरा बघून माझं मन प्रफुल्लित झालं. दिल गार्डन हो काय भिडू. कराडच्या पुढं मला वाटतं मे बी एखादा 2 किलोमीटर पासूनच सर्व्हिस रोड लेफ्ट साईडला घेतला आम्ही आणि ब्रिजच्या खालून पलीकडच्या साईडला जायचं. मालवणला मजा येणार. पण धीरेलो. आता हे गाव रस्ता चालू आहे, हायवे आपण सोडून गावाच्या रोडने चालू आहे. सरळ ग्रामपंचायत आपलं कुठलं नारायणवाडी ग्रामपंचायत आपलं स्वागत करत आहे. गावातली लोक अशी कुतूहलतेने बघतात ना आपल्याकडे, तरी त्यांना मी नमस्कार केला सगळ्यांना. भारी वाटलं आपल्याला, जर आपल्याला पण हात केला त्यांनी. लोकांना एकदम भारी कौतुक वाटत असेल. म्हणजे रायडिंगचं एवढे सगळेजण बाईकवरती चालत म्हणून त्यांना भारी वाटत असेल. का आला की का मोठा रोड आला कुठं तरी, गावाच्या थोडं बाहेर आलो आपण आता. थोडासा मोठा रोड आला, हायवे टाईपच आहे, हायवेच म्हणावं लागेल. माझा खरं यायचा प्लॅन नव्हता या राईडमध्ये, पण मग चेतन आणि बाकीचे म्हटलं चल जाऊन दे, काय करणार आहे, परत होणार नाही आपलं राईड लवकर पावसात. कारण की मला लास्ट संडेलाच हरणे बंदरवरून आलो मी आणि म्हटलं थोडंशी कामाचं पण बघावं. पण यांनी अगोदर आमचं चालूच चर्चा, मी नाही म्हटलं होतं, पण ऐन मोमेंटला मग थोडा कन्व्हिन्स झाला आणि मग मी निघालो यांच्यावर राईडला. मग गाडी आहे ना थोडी हळूच चालवायची, कारण की कुणी कसंही क्रॉस करते गाड्या. तर बघ आता याने ऐन टायमाला इंडिकेटर दिला. त्याच्यामुळे कधी कुणी अनएक्सपेक्टेड गाड्या चालवतात गावात. पण आपणच रिलॅक्स चालवायचं, लोकांचा अंदाज घ्यायचा आणि मग जायचं पुढे. पण छोटासा घाट आहे हा. अरे बापरे काय कडक आहे यार. कसलं नेचर, एक नंबर नेचर आहे, एक नंबर. मजा आली भाऊ, एक नंबर आहे. बोलते कसला विषय भारी. हे म्हणते कुठं थांबलाय मागे. अपने को तुमको दिखाना पड़ता है सब, थोड़ा अच्छे से शूट करना पड़ता है, अपना भी हॉबी पूरा करना पड़ता है, नेचर को देखना पड़ता है. इसमें अपने को अच्छा लगता है सब. क्या घाई में जाके उधर भी क्या करने वाले हैं, एक का स्पॉट देख लेंगे. और ये रोड का पूरा आनंद लेना चाहिए, ऐसा मुझे लगता है. नेचर है, रोड है. आई शपथ, एक नंबर. काय एक नंबर मोर उडला. भारी. चालू मध्ये मोर उडला, असं समोरून गेले 2-3 मोर गेले, पण मे बी माहित आहे शूट मध्ये आलाय का नाही. भारी 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 मोर म्हणलं, भारी उडले. तुम्हाला रोजचा असेल, आम्ही पहिल्यांदाच बघितले. मला सजेस्ट करा ना, मी हिमालयन घेऊ का. मेटेवर देऊन टाकेल मी, आणि हिमालयन मला भारी वाटते का माहिती का. हाईट वगैरे मस्त, प्रॉपर ॲडव्हेंचर बाईकचा आहे ना, फील आहे तिला. बाईक आहेच ते ॲडव्हेंचर, पण लुकमध्ये पण भारी वाटते. अरे जाऊन दे, नुसतं होऊन दे. झपक झुपक झपक झुपक. पहिला माझा मित्र आहे,
त्याच्या मुलाचा डायलॉग हा शिंदे म्हणून, सागर शिंदे. इन्स्टावरती चांगला फेमस आहे तो. नुसतंच कसं झपक झुपक झपक झुपक करतो. पण नेचरचा भरमार आहे इकडे, भरमार. कसा टर्न आहे बघा, कसा रोड आहे भुयारी. अरे बापरे, मस्त एक नंबर. नंबर थोडासा रिलॅक्सेशन साठी थांबलो, बॉडी थोडी मोकळी केली. कसलं क्लायमेट आहे भारी. मित्रांनो, ही विंडमिल बघा किती जवळ, किती हाईट वरती. आपल्या लांबून याचा हाईट आणि याचा अंदाज येत नाही, पण आता मी जवळून बघतोय. बापरे, कमीत कमी 7 ते 8 10 मजल्याची बिल्डिंगच्या एवढी विंडमिल आहे ती. बापरे, त्याच्या वरती पण काहीतरी काम चालू आहे बहुतेक. अनुस्कारा घाट दिसतोय. हे कुठलं तरी मंदिर आहे. अरे बापरे, बजरंगबलीचं मंदिर आहे इथं. मित्रांनो, या साईडने घाट चालू आहे. बजरंगबलीचं मंदिर कसलं भारी बघा इथं. जय बजरंगबली, जय बजरंगबली, जय बजरंगबली. एक नंबर. एक आहे हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड. अच्छा, चांदोली नॅशनल पार्क आहे मला वाटतं हे बघ. इथं आहे ना सह्याद्री नॅशनल पार्कचा इथं आहे बोर्ड लागलेला आहे. जागतिक वारसा स्थळ सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव कराड आहे. आणि हे चांदोली वनआधी चांदोलीचं हे मला वाटतं इथं. भारी आहे. मला पूर्ण मुन्नारचाच फील येतोय. सगळं मुन्नारला असं आहे समोर. हे छोटे डोंगर पण मुन्नारला मोठे आहेत खूप. मुन्नार आणि उटी आणि हे टेकडीला वगैरे असं आहे सगळं. भाऊ, महाराष्ट्र काही कमी नाही आहे. आपला महाराष्ट्र एक नंबर आहे. नाद करायचा ना, नाद आपल्या महाराष्ट्राचा. हा जो रूट आहे ना मालवणला जाण्यासाठी, वाया कराडपासून राईट जो घेतला आहे, आता मी ऑल टाईम तुम्हाला सजेस्ट करेन की याच रोडने या. 4 व्हीलर असू या 2 व्हीलर असू दे, कारण की एवढा सिनिक रोड आहे ना हा. आणि मजा येते गाडी पण चालवायला. जास्त गर्दी नाही आहे, रस्ता मोकळा आहे. हा हा, एक नंबर. आयला क्लायमेटच आहे पावसाळ्यात म्हणजे महाराष्ट्रात नाद करायचा ना महाराष्ट्राचा. पावसाळ्यात जगात भारी आपलं महाराष्ट्र आहे. आपण ढगात आलोय. हे ततडंग ततडंग ततडंग, एक नंबर. ऐका आवाज, आपण ढगामध्ये आलोय. भारी आहे बघा, क्लायमेटच क्लायमेट आहे, एक नंबर. थोडंसं यांची वाट बघा, थांबवत आपण इकडं मित्रांची. एक नंबर क्लायमेट आहे भाई. हे अनुस्कारा घाट चालू आहे आता. आणि बघा पूर्ण आपल्यावरती फॉग आहे. आणि मे बी हे जंगलच आहे आता पुढे सगळं. अरे बापरे, एक नंबर स्पॉट है भाई इधर. कडक. हाँ, इधर तो रुकना मांगता है भाई. बाप रे बाप रे बाप रे बाप. इधर तो रुकना बनता है अपना, 100% बनता है. कसलं क्लायमेट, एक नंबर भाई, एक नंबर. कसला आहे अनुस्कारा घाट. नाद करायचा नाद.
भयानक आहे. जायच्यात असं 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 करून असा कडेने रोड आहे तिकडं. हे कसलं बॅकवॉटर आहे, धरणाचं पाणी आहे. दादा हे कुठलं धरण आहे? हा अर्जुना धरण आहे. बॅकवॉटर तिथं छोटं आहे. हॅच गाडी अशी यायचं नाही, गाडी पे जाने का नाही. सायलेन्सर भाजेल म्हणा तुला. निवांत बसले ते, खायच्या अपेक्षेने कोणी टाकते का खायला बघून म्हणून थांबले ते. गाडीवरती आलं तर काय काढते निघते का बघायला सामान. भारी कसं आहे, कसं वातावरण आहे, एक नंबर. एक नंबर आहे का कुठं कुठल्या ह्याच्यामध्ये? अरे भाई नाद करायचा ना, नाद. अनस्कुरामधून आलो पण आई शपथ पैसे वसुले. कुणी सांगावं भाई अशी जन्नत कुठे आहे? बॅटरी डाऊन झाली, बॅटरी डाऊन. बॅटरी चेंज करून घेतली. कसलं तरी चेकपोस्ट आहे, काय माहिती कसलं आहे. महाराष्ट्र पोलीसचं बोर्ड लागलाय. मे बी माहीत नाही, पण वाईल्ड लाईफ वगैरे असू शकते समोर असं वाटतंय मला. कुठलं तरी मोठं गाव लागले, पाचल म्हणून आहे. पाचल बसस्थानक, पाचल म्हणून गाव आहे मोठं. बरीचशी लोकसंख्या, मोठं दिसते गाव, खूप मोठं दिसते. एक नंबर क्लायमेट आहे भाई. मुंगूस गेला आपल्याला आडवा. मग अशी कॅमेरा बंद होता आणि आशीर्वाद देऊन गेले आपल्याला. काहीतरी चांगलं घडणार आहे आपल्या आयुष्यात आजच्या दिवसात. थोडासा रोड चांगला खराब लागलाय पण तेवढं चालतं राईडमध्ये. मालवण इथून 101 किलोमीटर दाखवत आहे, अजून 2 तास तरी लागतील. तसं आपण बघायला तर खूप लवकर आलोय. आत्ताशी तर 12:30 वाजलेत आणि मालवण 100 राहिले फक्त. पण हे गावागावातून रस्ता आणलाय, पण असं प्रॉपर तळ कोकणात आल्यासारखं वाटतंय. ह्या साईडला आहे ना गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. परम पूज्य गगनगिरी महाराज. जा रही है सामने से यार, संपूर्ण कोण हो. कोकण रेल्वे खतरनाक. आपल्या डोक्यावरून जाणार रेल्वे बघा. हे बघ बाजूने चालली रेल्वे. मित्रांनो हे मुंबई गोवा हायवेला लागलोय आपण. आता काय मालवण 80 किलोमीटरच्या आसपास आहे. आपण आता घेऊ पेट्रोलचा ब्रेक घेऊ, टाकी फुल करून टाकूयात परत. काय ब्लिंक कसं व्हायला लागला काटा काय माहिती. हे अजून इथून मालवण किती लांब? 70 जवळ आलो त्याच्या. लवकर आलो मग. फुल करा. कार्ड चालतंय, फक्त गाडी थोडी पुढे घेऊन कार्ड काढतो. किती रुपये लिटर आहे इथं? 105. तेवढंच आहे. काटोकाट फुल करा. संपला मित्रांनो, घेतला आपण पेट्रोल. 11 लिटर बसलं आपल्या गाडीमध्ये. 4 लिटर होतं पण ते ब्लिंक झाल्यामुळं म्हटलं आपलं नको. तर आता इथून काहीतरी ते 70च्या आसपास सांगतंय, ते 1-1.5 तासामध्ये पोचू. आपण मित्रांनो आहे आपलं कणकवलीला पोचले. आता कणकवली शहरात पोचलोय. चेतन आहे
असा गाडी पळवतोय बघा 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 चेतन कॅमेरात घेतोय जा ना पुढे तसे मेट्यावर चेतनची इथं वाव मित्रांनो इथं आहे ना वन्य प्राणी क्षेत्र असं बोर्ड लिहिलता आणि वाहने हळू चालवा असं लिहिलं होतं आणि रानगाव्याचं चित्र होतं तिथं मित्रांनो पावसाने आपलं स्वागत केलंय मालवणमध्ये मॉन्सून राईट लवकर पोचलो आपण 2:20 झालेत सकाळी निघालो होतो 5 वाजता ऑलमोस्ट 400 किलोमीटर होत आले आता मालवण की गलियों में ऐसे ही घूम रहे हैं हम हमारी गैंग आगे गई है हम 2 बाकी 3 आगे हैं छत्रपती शिवाजी महाराज चौक या छत्रपती शिवाजी महाराज की जय आत्ताशी थोडं आठवलं समुद्र किनारा दिसतोय समोरच आणि आपण आपल्या कोकोनट गार्डन बीच हाऊसला पोहोचलेलो आहे आणि हा स्विमिंग पूलला आता आपण उड्या मारणार आहोत जोर जोरात डबक डुबुक डबक डुबुक चालू करून दे मजा रे मी टाइमपास नाही मारतोय चला पोहायला चला पोहायला मी